ही साबुदाणा चकली बघा किती खुसखुशीत झालेली आहे. अजिबात कडक झालेली नाही, अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही, वर्षभर टिकून राहते. तुम्हाला सुद्धा साबुदाणा चकली अशीच करायची असेल त्यासाठी तुम्हाला साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजवावा लागेल आणि साबुदाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला चकली बनवण्यासाठी अचूक घ्यावं लागेल. प्रमाण जर का अचूक असेल तर चकली ही कडक होत नाही आणि तेलामध्ये अगदी छान फुलून येते. तर बराच वेळ चकली खात असताना दाताखाली चकली ही निंबर लागते किंवा चकली खुसखुशीत लागायला हवी. यासाठी काय करायचं तर यासाठी मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आणि साबुदाणा चकली बनवत असताना आपण यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, फक्त तळण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर करणार आहे. आणि तेलामध्ये तळल्यानंतर ही चकली दुप्पट ते तिप्पट फुलून येते आणि या चकल्या तळल्यानंतर अगदी पांढऱ्या शुभ्र बनून तयार होतात. चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण इथे बनवणार आहे 2 किलो साबुदाणा आणि बटाट्याची चकली. तर येथे मी हा साबुदाणा वजनी 2 किलो मोजून घेतलेला आहे आणि घरातील कोणत्याही भांड्याने आपल्याला येथे हा साबुदाणा मोजून घ्यायचा आहे. तर येथे मी या डब्याच्या मापाने हा साबुदाणा मोजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा काढून घेणार आहे. आता या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि साबुदाणा धुवून झाल्यानंतर या साबुदाण्यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळेस साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जसा साबुदाणा भिजायला घेतो त्याप्रमाणे आपल्याला इथे साबुदाणा भिजायला ठेवायचा आहे. आता आपल्याला या साबुदाण्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 6 ते 7 तास आपल्याला हा साबुदाणा असाच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. 6 ते 7 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा चांगला भिजला गेला आहे. हा भिजून घेतलेला साबुदाणा हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मोकळा करून घेऊ. तुम्हाला दिसतच असेल साबुदाणा अगदी छान मोकळा भिजला गेलेला आहे. आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला उकळतं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्या भांड्याने आपल्याला इथे 1.5 पट पाणी मोजून घ्यायचं आहे. या पाण्याला खडखडीत उकळ येईल तोपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. खडखडीत उकळून घेतलेलं पाणी आता आपल्याला या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा चकली बनवण्यासाठी आपण जेवढा साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे. यामध्ये कडकडीत पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे एक वेळेस चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ. आता या साबुदाण्यावर झाकण ठेवून आपण हा साबुदाणा असाच गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. हा साबुदाणा आपण रात्रभर 10 ते 12 तास गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला होता. 10 ते 12 तास झाल्यानंतर हा साबुदाणा छान भिजला गेलेला आहे. गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजायला टाकल्यामुळे साबुदाणा हा छान फुलून आलेला आहे. 2 किलो साबुदाणा भिजवण्यासाठी येथे पाणी किती वापरायचं आहे येथे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. साबुदाणा चकली अगदी खुसखुशीत व्हायला हवी म्हणून आता आपण हा साबुदाणा चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. तर आता माझ्याकडे ही चाळणी आहे तर यामध्ये मी हा साबुदाणा काढून घेणार आहे. किंवा तुमच्याकडे पुरण तयार करण्याची चाळणी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा साबुदाणा वाफवून घेऊ शकता. सुरुवातीला आपल्याला या चाळणीमध्ये जेवढा बसेल तेवढा साबुदाणा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण एका पातेल्यामध्ये पाण्याला चांगली उकळ काढून घेतलेली आहे. पाण्याला चांगली उकळ आल्यानंतर आपल्याला साबुदाण्याची चाळणी ही पातेल्यावरती ठेवून घ्यायची आहे. या पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा 10 ते 15 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण 2 किलो साबुदाण्यासाठी बटाट्याचं प्रमाण किती घ्यायचं हे बघूया. तर 2 किलो बटाट्यासाठी आपण इथे 1 किलो बटाटे घेणार आहे. चकली बनवत असताना साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण जर का अचूक असेल तर चकली ही खुसखुशीत बनून तयार होते. तर येथे मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. बटाटे उकडून मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे आहे. या खिसणीने आपल्याला बटाट्याचा मऊसूर लगदा तयार करून घ्यायचा आहे. हे बटाटे खिसत असताना आपल्याला यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे जाऊ द्यायचे नाही, नाहीतर चकली टाकत असताना बटाट्याचे काप हे साच्यामध्ये अडकू शकतात. अशा प्रकारे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण साबुदाणा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे तो सुद्धा आता आपण बघून घेऊ. हा साबुदाणा वाफवण्यासाठी साधारणतः 10 ते 12 मिनिटं लागतातच. 10 ते 12 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा वाफवला गेलेला आहे. साबुदाणा हा छान असा काचेसारखा दिसायला लागला म्हणजे समजून जायचं की साबुदाणा छान वाफवला गेला आहे. जर का तुम्हाला साबुदाणा दिसायला थोडा कच्चा वाटत असेल तर यावर झाकण ठेवून तुम्ही परत याला वाफ काढून घेऊ शकता. साबुदाणा वाफवून घेतल्यानंतर साबुदाणा हा अगदी छान काचेसारखा दिसतो.
तर येथे मी साबुदाणा हा 2 किलो घेतलेला आहे. त्यासाठी मला येथे हा साबुदाणा 3 ते 4 वेळेस चाळणीवरून वाफवून घ्यावा लागेल. सुरुवातीला जर का साबुदाणा थोडा कच्चा वाटत असेल तर पातेल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर साबुदाणा हा वाफेवर सुद्धा होऊन जातो. साबुदाणा वाफवण्यासाठी जर का तुम्हाला वाटत असेल की जास्त वेळ लागतो तर असं अजिबात नाही. साबुदाणा वाफवायला ठेवून आपण घरातील इतर कामं सहज करू शकतो. तुम्ही या पद्धतीने साबुदाणा चकली नक्की करून बघा. तुम्ही पहिल्या वेळेस जरी साबुदाणा चकली करत असाल तर ती परफेक्टच होईल. साबुदाणा जर का तुम्ही माझ्या या पद्धतीने वाफवून बघितला तर तुमची साबुदाणा चकली कधीही कडक होणार नाही किंवा वातड लागणार नाही. तर आता आपण इथे खिसून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊ. आता हे खिसून घेतलेले बटाटे आपल्याला या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. शक्यतोवर हे मिश्रण मिक्स करण्यासाठी मोठ्याच भांड्याचा वापर करा, म्हणजे सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करता येईल. आता आपण यामध्ये मिरची पावडर घालून घेऊ. तर यामध्ये मी साधारणतः 3 चमचे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि उपवासाला जर का तुम्ही जिरं खात असाल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरं टाकून घेऊ शकता. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर यामध्ये मिठाचं प्रमाण सुद्धा आपण 3 चमचे वापरणार आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला मिठाचा वापर जरा सांभाळूनच करायचा आहे, कारण चकली ही वाढल्यानंतर जरा खारटच होते. तर आता इथे आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर इथे मी चकल्या तयार करण्यासाठी तेलाच्या पिशवीचा वापर करणार आहे. खालच्या बाजूने मी या पिशवीला कट करून घेतलेला आहे आणि वरची बाजू मोकळी करून घेतलेली आहे. आणि या पिशवीमध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. अर्ध्या पिशवीमध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता या पिशवीमध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करू. तेलाच्या पिशवीने चकल्या सहज टाकल्या जातात, जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता चकली टाकत असताना चकली कुठेही तुटल्या जात नाही. अगदी सहज आपल्याला या चकल्या टाकता येतात. अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व पिठाच्या चकल्या बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे सर्व पिठाच्या चकल्या टाकून घेतलेल्या आहे. फक्त चकल्या टाकत असताना चकल्याचा जो घेर आहे तो जास्त आपल्याला चिटकून टाकायचा नाही. थोडीशी मोकळी चकली घातल्यामुळे तळत असताना ह्या चकल्या छान फुलल्या जातात. पण जर का तुम्हाला ह्या चकल्या उन्हामध्ये सुकवायच्या असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही. पण मी आता या चकल्या रूममध्येच वाळवणार आहे. तसं बघितलं तर मी या चकल्या उन्हामध्येच वाळवणार होते, पण आम्ही जिथे राहतो ना तेथे सारखे माकडे येतात. आणि आजसुद्धा तसेच झाले की आजसुद्धा आमच्याकडे माकडं आलेली आहे. म्हणून मी या चकल्या आज घरामध्ये सुकायला ठेवणार आहे. जेथे मी या चकल्या सुकायला ठेवल्या आहे तेथे सूर्यप्रकाशसुद्धा येतो आणि मी फॅनसुद्धा सुरू ठेवलेला आहे. आणि आता तर एवढं ऊन आहे की घरामध्ये सुद्धा ह्या चकल्या चांगल्या सुकल्या गेल्या आहे. या चकल्यांची वरची बाजू सुकून झाल्यानंतर मी यांना पलटवून घेतलेलं आहे. आणि ह्या चकल्या पलटवून घेतल्यानंतर सुद्धा मी फॅन चालूच ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये मी 2 पातेल्यामध्ये या चकल्या वाळण्यासाठी उन्हामध्ये ठेवून दिलेल्या होत्या. तर येथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या येथे बनवून तयार झालेल्या आहे. तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये काही अशा वस्तू बनवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. या मिरच्यांचा रंग थोडा ऑरेंज किंवा पिवळसर असा असतो. तर त्या मिरच्या वापरूनच येथे मी मिरची पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि त्याच मिरच्यापासून मी येथे मिरची पावडर तयार करून घेतलेली आहे. त्यामुळे या चकल्यांना असा पिवळसर रंग आलेला आहे. तर अशा इथे आपल्या मस्त चकल्या तयार करून झालेल्या आहे. दिसायला तर चकल्या छान दिसतच आहे, पण यातील काही चकल्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे. आता कढईमध्ये आपण चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल जर का गरम झालेलं नसेल तर चकली ही कडक होऊ शकते आणि तेल चांगलं तपल्या गेलं असेल तर चकली छान फुलून येते. तुम्ही बघू शकता चकली तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट ते तिप्पट फुलल्या गेली आहे. आणि चकली तळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल चकलीचा रंगसुद्धा अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. आणि तळल्यानंतर चकली अगदी खुसखुशीत बनून तयार झालेली आहे. चकल्या टाकत असताना आपण चकल्याचा घेर हा मोकळा टाकून घेतलेला आहे. तर तेलामध्ये टाकल्यानंतर ही चकली छान फुलून येत आहे. म्हणजे तेलामध्ये आपण चकली टाकून घेतल्यानंतर चकली अजिबात कच्ची राहू शकत नाही. आणि चकली टाकत असताना सुद्धा अगदी बारीक चकली टाकायची नाही, थोडी जाड टाकायची, म्हणजे चकली ही छान फुलल्या जाते. चकल्या बघूनच आपल्याला कळते आहे की चकल्या किती खुसखुशीत झालेल्या आहे, अजिबात कडक झालेल्या नाही. तर अशा प्रकारे मी अजून काही चकल्या तळून घेणार आहे. तर कशी वाटली आजची तुम्हाला रेसिपी? तर इथे आपली खुसखुशीत उपवासाची चकली तयार झालेली आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.